2022 मधील सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई अजूनही 22,000 शेतकऱ्यांना मिळालेली नाही। ती कधी मिळणार? त्यामध्ये दुबार नाव ज्यांचं आलेलं होतं किंवा आपला शासनाचा जो धोरण आहे त्या धोरणामध्ये ज्याचं नाव दुबार आलेलं असतं त्याच्यामध्ये त्याला एकाच हंगामामध्ये दुसऱ्यांदा आपल्याला मदत देता येत नाही। सन्माननीय मंत्री महोदय, आता प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये अगदी स्पष्ट आहे की प्रश्न विचारणाऱ्यांचं समाधान होणार नाही असंच उत्तर आहे तुमचं। म्हणजे मला वाईट वाटते असं सांगायला, पण सभापती महोदय, संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील झालेलं पिकाचं नुकसान आणि अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांचं यांना याच्यात लाभ शासनाने जाहीर करूनही या ठिकाणी मिळालेलं नाही। छापलेलं उत्तर जरी असलं तरी त्याच्यात माझे उपप्रश्न आहे। 2022 मधील सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई अजूनही 22,000 शेतकऱ्यांना मिळालेली नाही। ती कधी मिळणार? आता ज्यांना मिळाली नाही त्यांना केवायसी वारंवार करायला 4-4 वेळेस कित्येक शेतकऱ्यांनी केवायसी केली तरी हेच कारण या शेतकऱ्यांना दिलं जातं। याच्याविषयी काय भूमिका असणार? आणि शासनाने या संदर्भात या सगळ्याच्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती टंचाईग्रस्त जाहीर केली असतानाही याला लागून माझा प्रश्न आहे की वीज बिलाची सक्ती केली जाते, त्याच्याविषयी सरकार काय भूमिका घेणार? प्रामुख्याने 22,000 शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अजून मिळालेली नाही, ही कधी देणार हा माझा प्रश्न आहे। सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी या ठिकाणी जो प्रश्न उपस्थित केला थोडी वस्तुस्थिती वेगळी आहे। त्यांच्या प्रश्नामध्ये आणि याच्यामध्ये थोडासा फरक आहे। सभापती महोदय, जवळपास 83,262 हेक्टर जमिनीचं नुकसान सततच्या पावसामुळे त्यावेळी ते झालेलं होतं। पण तहसीलदारांकडनं जो प्रस्ताव शासनाकडे सादर झाला, जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर झाला, त्या जिल्ह्यात तो जो प्रस्ताव सादर झाला त्याच्यामध्ये जवळपास 1,35,182 शेतकऱ्यांचा प्रस्ताव सादर झाला। पण हा 1,35,00,000 शेतकरी जिल्ह्याचा आणि त्यामध्ये दुबार नाव ज्यांचं आलेलं होतं किंवा आपला शासनाचा जो धोरण आहे त्या धोरणामध्ये ज्याचं नाव दुबार आलेलं असतं त्याच्यामध्ये त्याला एकाच हंगामामध्ये दुसऱ्यांदा आपल्याला मदत देता येत नाही। त्यामुळे त्याच्यामध्ये 25,670 दुबार नाव असलेल्यांचं नाव वगळण्यात आलं आणि मग त्याच्यानंतर 1,09,512 त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा संख्या झाली। आता शेतकऱ्यांची संख्या म्हणण्यापेक्षा साधारण 82,262 शेतकऱ्यांना जे हेक्टर ज्यांचं पंचनामे झालेले आहेत 82,000 त्या ज्यांचा पंचनामा झालेला आहे त्याची प्रक्रिया ही आपल्या विभागाकडनं त्या ठिकाणी सातत्याने सुरू आहे। सभापती महोदय, याच्या टप्पे सुरुवातीला एकदा सततच्या पावसाची घोषणा झाल्यानंतर तहसीलदार पंचनामे करतात, त्याच्यानंतर ते जिल्हाधिकाऱ्यांकडे अपलोड करतात आणि जिल्हाधिकाऱ्यांकडनं पात्र जे शेतकरी असतील, लाभार्थी असतील त्यांची एक यादी प्रसिद्ध होते आणि परत ती ग्रामपंचायतीला सादर करून ग्रामपंचायतीकडनं ती यादी परत एकदा अपलोड केली जाते आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने यादी जी असते ती यादी येणाऱ्या काळामध्ये ती निश्चित केली जाते। सभापती महोदय, त्यानुसार जवळपास 1,06,331 शेतकऱ्यांपैकी 13,000 शेतकरी जे होते त्यांची चुकीच्या एंट्र्या झालेल्या होत्या। त्याच्यामध्ये कुठे कॉमा राहिला असेल, आधार कार्ड नंबर चुकलेला असेल किंवा अन्य कुठले कागद राहिले असतील, त्याच्यामध्ये 13,963 शेतकऱ्यांच्या चुकीच्या एंट्र्या झालेल्या होत्या आणि अंतिम यादी जी जिल्हाधिकाऱ्यांनी डिक्लेअर केली त्या अंतिम यादीमध्ये 92,338 शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी लाभार्थ्यांचं यादी मंजूर झाली आणि त्यांना निधी जो होता तो 65,14,00,000 इतका त्या ठिकाणी मान्य करण्यात आला। या 92,338 शेतकऱ्यांपैकी जवळपास 78,352 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी ई-केवायसी केली आणि त्यांच्यासाठी 56,12,00,000चा निधी सुद्धा
मान्यता देण्यात आली आणि वितरितही झाला. खात्यात जमा असलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी म्हणजे खात्यात रक्कम ज्यांची जमा झाली ती साधारण 75,835 आहे. यांना मदत सुद्धा 54 कोटी 24 लाख दिली गेलेली आहे. आता त्याच्यामध्ये 1671 लाभार्थी जे आहेत त्यांचं KYC राहिलेलं आहे आणि ती 1,16,00,000ची मदत जी आहे ती राहिलेली आहे. आणि हे जे वरचे जे 92,000पैकी 78,000 शेतकऱ्यांचे KYC झालेलं आहे. त्यातल्या 13,950 शेतकऱ्यांची जी KYC राहिलेलं आहे त्याची प्रक्रिया तहसील स्तरावरती त्या ठिकाणी सुरू आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये सभापती महोदया जेवढं हेक्टर म्हणजे 82,262 हेक्टर जमिनीचा जे पंचनामे झालेले आहेत त्याच्यावरती सगळ्यांना त्या जेवढे क्षेत्रफळ असेल त्या क्षेत्रफळाच्या आधारावरती मदत दिली जाईल. सन्माननीय मंत्री महोदय, आता प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये अगदी स्पष्ट आहे की प्रश्न विचारणाऱ्यांचं समाधान होणार नाही असंच उत्तर आहे तुमचं. म्हणजे मला वाईट वाटते असं सांगायला, पण प्रश्न असा आहे की तुमची जी यादी आहे, सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांना माझी विनंती, 1 मिनिट, त्या यादीमध्ये तुम्ही समोरासमोर बैठक घ्या ताबडतोब आणि ती नावं इन्क्लूड करून घ्या. जे KYCची परिपूर्ती करायला किती वेळ लागेल ते सांगा आणि विचारा. आता माझा मुद्दा मदतीविषयी किती आली काय आली याच्याविषयी मुळीच नाहीये. माझा मुद्दा स्पेसिफिक आहे की 22,000 शेतकऱ्यांचं नाव वगळलं. याचं उत्तरावर मी सभापती महोदय मी समाधानी नाही याच्यासाठी की 2दा नाव येऊच शकत नाही. कारण अतिवृष्टीमध्ये जे बसत नाही त्यांना आपण सततच्या पावसात हे केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जे अतिवृष्टी बसते त्याचं नाव सततच्या पावसात येतच नाही. आपण सततचा पाऊस का सुरू केलं सरकारने की अतिवृष्टीच्या नियमावलीमध्ये ते बसत नाही म्हणून. आणि त्यामुळे 2दा नाव येण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही सभापती महोदय. आणि म्हणून माझे 22,000 नाव का गाळले गेले. जर अतिवृष्टीत असेल तर ते सततच्या पावसात यायलाच नाही पाहिजे होते. हा माझा मुद्दा आहे. स्पेसिफिक घ्या, बाकीचं पुढचं मागचं काही सांगू नका. आता सभापती महोदया, सन्माननीय सदस्यांचं म्हणणं थोडंफार त्याच्यामध्ये वस्तुस्थिती अशी आहे की त्यावेळी अवकाळी पाऊस सुद्धा पडलेला होता. अतिवृष्टी सुद्धा झालेली होती आणि नंतरच्या महिन्यामध्ये सततचा पाऊस सुद्धा त्यावेळी पडलेला होता. सततच्या पावसाचे जे पंचनामे झाले त्या सततच्या पावसाच्या पंचनामे अगोदर अतिवृष्टी सुद्धा झालेली होती, त्यांचे सुद्धा पंचनामे त्याच हंगामामध्ये झालेले असल्यामुळे ती नावं आपल्याला दुसऱ्यांदा घेता आलेली नाही. परंतु ही वस्तुस्थिती आहे की आपण जे काही KYC मुळे आतापर्यंत जी नावं राहिलेली असतील आपल्याशी ती बैठक घेतली जाईल. अजून त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश याच्यापूर्वीच दिलेले आहेत आणि ती कारवाई तात्काळ केली जाईल. ठीक आहे. आता मला असं वाटतं नाही स्पेसिफिक त्यांचा वैजापूरचा स्पेसिफिक प्रश्न तो घ्या. बाकी सर्व महाराष्ट्राची चर्चा अवकाळी पावसावरती होईल. नाही तर तुम्हाला दिलं मग जयंत पाटलावर अन्याय होणार. सगळ्यांनाच बोलायला देते. मग पुढचे प्रश्न नाही. सभापतीमध्ये माझा वेगळा प्रश्न आहे की या